नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। जागतिक महिला दिनाच्या औचित्याने साताऱ्यात आयोजित करण्यात आलेला नवदर्पण महिला शक्ती सन्मान पुरस्कार 2026 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत। सातारा येथे साप्ताहिक नवदर्पण व नवदर्पण डिजिटल न्यूज यांच्या वतीने नवदर्पण महिला शक्ती सन्मान पुरस्कार 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये सुवर्णा प्रकाश काटकर पवार, पोलीस उपनिरीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय, धनश्रीताई महाडिक, नगरसेविका सातारा नगरपालिका व प्रदेश प्रतिनिधी, राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र राज्य, सुषमाताई घोरपडे, जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रीय काँग्रेस सातारा, तृप्ती जाधव, सिनेकलाकार तसेच शंकरराव किर्दत, सभापती शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सातारा नगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत नवदर्पणचे संपादक संदीपजी माने यांनी केले। यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते नवदर्पण महिला शक्ती सन्मान पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन करत समाजातील महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शिक्षण, प्रशासन, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे आवाहन केले। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी सातारा। अशाच ताज्या घडामोडी आणि सकारात्मक बातम्यांसाठी न्यूज मराठी लाईव्ह चॅनेल सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आम्ही स्वागत करत आहोत। त्याचबरोबर तृप्ती जाधव मॅडम या ऍक्च्युअली त्यांना समजलं आणि त्यांनी फोन करून सांगितलं की त्यांना विनंती केली, त्यांनी आज तर त्यांचं ऑफ केला त्यांचं शूटिंग आणि त्यासाठी पण आपल्या इथं उपस्थित राहिल्या। त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। त्याचबरोबर नेहमी आम्हाला साथ देणारे आपले उडतारजी शिवाजीराव बाबर, त्यांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक मुलांना सहकार्य करण्याचं काम करतात, त्याबद्दल ते उपस्थित राहिले। त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमासाठी नेहमीच मदत करणारी संघटना सातारचे युवराज नाना नलवडे यांनी सहकार्य असतं, त्याबद्दल ते उपस्थित राहिले। त्याचबरोबर त्यांचाही आभार आणि आपण सर्व सत्कार मूर्ती आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व आप्तेष्ट सर्व आमच्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही नवदर्पण परिवाराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि आपलं बहुमोल असं वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारही मानतो। धन्यवाद। महिलांचा सन्मान होतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। सरकारने 50% आरक्षण सर्व महिलांना दिलेलंच आहे। आपण पाहतो अवकाशात बाहेर घेणारी सुद्धा महिला असते आणि आता रस्त्यावर ट्रॅक्टर चालवणारी, शेती काम करणारी सुद्धा महिला असते। महिलांचा सन्मान करणं माने सर आणि इथे तुम्ही सगळे उपस्थित असलेले ही कार्यक्रम बघण्यासाठी येणारे किंवा ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे ते सगळे श्रोते इथे तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला, मला इथे बोलवलं त्याबद्दल पहिलं मी आभार मानते। आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपण आज इथे सगळ्याजणी आहोत, ह्याला कारणीभूत त्या आहेत, त्यांना मी अभिवादन करते। कारण की आज समाजामध्ये स्त्रियांना म्हणजे स्त्रिया जे काही करतायत हे तुम्ही बघता आहात, म्हणजे कुठे स्त्रिया कमी नाही आहे आणि ह्याचं कारण त्यांनी आपल्याला ज्या समाजामध्ये संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे आपण आज इथपर्यंत आलो आहोत। आणि मला फक्त तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की आता सातारा सुद्धा खूप पुढे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, की जिथे सातारामध्ये मुलींना खूप संधी उपलब्ध आहेत। इवन आपल्या भारतामध्ये आता आपले महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजे कुठेही कमी नाही आहेत। आता उपमुख्यमंत्रीपदी पण विराजमान झालेले आहेत। तर महिलांना कमी न लेखता म्हणजे एकच दिवस त्यांचा सेलिब्रेट करण्यापेक्षा रोज महिलांचाच दिवस आहे। आता पुरुषांसाठी तर रोज महिलांचाच दिवस असणार आहे, कारण की सुरुवातच होते सुरू घरी, तुम्हाला तुमच्या प्रत्येक सेवेसाठी महिलाच असतात, की तुमच्या पत्नी असू दे, आई असू दे, तुमची काळजी करणारी तुमची मुलगी असते, बहीण असते, म्हणजे
सगळी नाती परिपूर्ण करणारी एक ती स्त्री असते की जी कुठेच कमी पडत नाही. आणि आजकाल जिथे आपण महिलांना आपण संधी दिल्या जातात, इवन सातारामध्ये पोलीस अधीक्षक यांनी अभया योजना, डायल 112 किंवा खूप साऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत, जिथे तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी सदैव तत्पर असं सातारा पोलीस आपला आहे. आणि दुसरी गोष्ट, मला तुम्हाला एक कविता ऐकून दाखवायची आहे. सदैव जिंकणारी ती, परंपरेच्या जोखड्यातून रखडलेली नारी ती, परिस्थितीला मात दे सदैव जिंकणारी ती, एक हाती भरली ओटी दुसऱ्या हाती पुस्तक पाटी, बंधनाचा आरसा मोडून सदैव जिंकणारी ती, अपेक्षेचा डोंगर ठेवून टप्प्याटप्प्याने पार करते ती, दुनियेच्या वाईट नजरेला वाचून सदैव जिंकणारी ती. ती म्हणजे निर्मिती, ती म्हणजे देशाची प्रगती, ती म्हणजे मार्गदर्शनी, ती म्हणजे विश्वभक्ती, काळोख्याला मात देणारी, आकाशाला उंच भरारी घेणारी, जुन्या रूढींना कापत सदैव जिंकणारी ती, ती म्हणजे नारी. नारी शक्तीला कोटी कोटी प्रणाम करून मी माझे 2 शब्द टीमचं आपले माने सर, संतोष मालोडचे, परत चौधरी, बजरंग चौधरी, सगळे तुमचं नाव घेणार टीमचं सगळ्यांचं मनापासून मी आभारी आहे, अभिनंदन करते. असेच तुमचे कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावेत, ह्याच्यापेक्षा दुप्पटीनं चांगलं पुढे होईल असे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आणि खऱ्या अर्थानं आपल्या महिलांना ताकदीनं भविष्यात काम करतील अशा पद्धतीने तुम्ही पुरस्कार दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते.